तर प्रत्येकानं राम मंदिरात दर्शनासाठी यावं, गोविंद देवगिरी महाराज यांनी हे आवाहन केलेलं आहे। राजकीय मतभेद बाजूला ठेवत सर्वांनी दर्शनासाठी यावं असंही म्हटलेलं आहे। राम मंदिराचे कोषाध्यक्ष आहेत गोविंद देवगिरी महाराज आणि त्यांनी हे आवाहन केलंय। 22 तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होतंय आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी TV9 मराठीवरती एक्सक्लुझिव्ह बातचीत करतायत ते म्हणजे राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आणि पुण्यातले असणारे गोविंद देवगिरी महाराज। महाराज तुमचं TV9 मध्ये खूप खूप स्वागत आहे। सर, सध्या आमंत्रणावरून आणि निमंत्रणावरून वाद पाहायला मिळतोय। काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधींना त्याचं निमंत्रण देण्यात आलेलं होतं। तुमची काय अपेक्षा आहे की विरोधी पक्ष आहे, देशातला सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे, त्यांनी यायला पाहिजे होतं? ज्याच्या मनात वाद आहे त्याला वाद घालू द्या। आमच्या मनात संवाद आहे आणि त्यामुळे प्रत्येकानं त्या ठिकाणी यावं। आपल्या घरचं हे मोठं कार्य आहे। पार्ट्यांची भांडणं ही पक्षांतर्गत जी भांडणं आहेत ती राष्ट्र कार्यापेक्षा मोठी कधीच नसतात। शेवटचा प्रश्न, ज्या 4 शंकराचार्यांवरून सध्या आता एक वाद निर्माण झालेला आहे की त्याचं म्हणतात की याला आमचा विरोध आहे, तसं काय आहे का? या 4 शंकराचार्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे का किंवा त्यांच्याशी काय संवाद झालाय? सर्व आचार्यांना अत्यंत आदरानं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। या आचार्यांनी एक काम केलं पाहिजे, जरी त्यांना त्यांच्या विशिष्ट आचार पद्धतीप्रमाणे त्या दिवशी उपस्थित राहता न आलं तरी पण 21 तारखेच्या आत त्यांनी या ठिकाणी यावं। आम्ही जे काही करतो आहोत ते विधीपूर्वक करतो आहोत की नाही हे बघावं, आम्हाला मार्गदर्शन करावं। मंदिर त्यांचं पण आहे आणि ह्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा सविधी व्हावी हे बघण्याची जबाबदारी पण त्यांची आहे। मी त्यांना खुलं निमंत्रण देतो आहे की 21 तारखेच्या आत त्यांनी येऊन या सगळ्या गोष्टींची शहानिशा करून घ्यावी। अत्यंत आदरानं विनम्रतेनं मी त्यांचं पाचारण करतो।